हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आज मी तुम्हाला F5 जो आहे म्हणजे भाषा विषयाचे अध्ययन अध्यापन शास्त्र त्याचं आन्सर जे आहे ते कसं लिहायचं आहे आणि क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जातं हे मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे. कारण एक दोन मुलींनी की मुलांनी कोणतरी मला कमेंट्स केल्या होत्या की मॅडम F5चा पेपर कसा सॉल्व्ह करायचं ते एकदा सांगा. तर एकदम इझी आहे. आपली जी मराठी भाषा आहे ती समजायला सोपी आहे आणि लिहायला सुद्धा सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला जो पेपर आहे तो मी सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर नक्की तुमचा बॅकलॉग राहणार नाही एवढी गॅरंटी मी तुम्हाला देते. कारण आपल्याला माहिती की जे आपले स्किल आहे लँग्वेज मधल्या ज्या काही स्किल आहे म्हणजे आपले काही लिसनिंग स्पीकिंग रीडिंग आणि रायटिंग जे आहे ऐकणे वाचणे लिहिणे आणि बोलणे ज्या काही स्किल आहे त्याच्यावरच तुम्हाला सगळं काही विचारलेलं असतं. भाषांतर म्हणजे काय किंवा मग श्रवण दोष म्हणजे काय, श्रवण दोष म्हणजे काय ते सांगून श्रवण दोष असणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्यांचा साठी तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवू शकतात. मग त्यामध्ये आपण लिहू शकतो की ज्याला ऐकायला कमी असतं त्या विद्यार्थ्याला तुम्ही बेंचवर पहिल्या बेंचवर बसू शकतात किंवा त्यांना जे काही कानाचं जे मशीन असतं ते तुम्ही शाळेत थ्रू पुरवू शकतात. अशा भरपूर ऍक्टिव्हिटीज ज्या आहे उपक्रम जे आहे तुम्ही राबवू शकतात. बरोबर. तर ही जी क्वेश्चन पेपर आहे माझ्याकडे ही आत्ताचा तुमचा जो पेपर झाला 25/7/2023 म्हणजे जुलैचा जो पेपर झाला त्याची क्वेश्चन पेपर आहे. तर फर्स्ट क्वेश्चन मी ऑलरेडी खूप वेळेस डिस्कस केलेला आहे की तो तुमच्या हातात नसतो. तो तुम्हाला काय करावा लागतो, व्यवस्थितपणे करून जावा लागतो. तो माझ्याही आणि तुमच्याही कोणाच्याच हातात नसतो. कुठलेही प्रश्न येऊ शकतात, चुटकी बरोबर विचारला जाऊ शकतात, रिकाम्या जागा विचारले जाऊ शकतात, जोड्या लावा विचारले जाऊ शकतात किंवा अजून काही वेगळ्या प्रकारे विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे पहिला क्वेश्चन जो आहे 8 मार्क्सचा तुमचा जो क्वेश्चन आहे तो परफेक्ट करणं गरजेचं आहे. जेही तुम्ही करशाल 1 मार्क्स क्वेश्चन मध्ये तुमची एका वाक्यात असेल, जोड्या लावा असेल, चुटकी बरोबर असेल तर तुम्ही परफेक्ट आन्सर जे आहे ते व्यवस्थित लिहायचं आहे, विचार करून लिहायचा आहे. बाकीचे जे तुमचा दुसरा तिसरा आणि चौथा प्रश्न जो असतो मात्र तिथे तुम्हाला भरपूरचं आन्सर लिहावं लागतं. लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन तुम्हाला तिथे लिहावे लागतात. मी ऑलरेडी डिस्कस केलं आहे की तुम्ही आन्सर कशा प्रकारे लिहायचे आहे, कोणत्या सब्जेक्टचे कशी लिहायचे आहे तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बाकीचे जे काही मी सांगणार आहे F1 to F8 पर्यंत सगळ्या सब्जेक्टमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि त्यांचा आन्सर तुम्ही कशा प्रकारे लिहायचं मी तुम्हाला आज डिस्कस करणार आहे. बरोबर. तर बघूया आपला जो काही प्रश्न दुसरा होता त्यामध्ये 60 ते 80 शब्दात उत्तर लिहायचं होतं. म्हणजे तुमचं अर्ध पेज जे आहे ते उत्तर तुम्हाला तिथे लिहिणं गरजेचं आहे. त्यामध्ये मराठी द्वितीय भाषा अध्यापनाचे उद्देश लिहा. मग आपल्याला माहिती की मराठी जी आहे त्याच्यातली द्वितीय भाषा कोणती आहे, हिंदी आहे. मराठी आपली फर्स्ट लँग्वेज आहे, आपली मातृभाषा जी असते ती आपली फर्स्ट लँग्वेज असते, कायम लक्षात ठेवायचं आहे. हिंदी जी भाषा आहे ती द्वितीय भाषा आहे मराठीमधली. त्यामुळे त्याचे उद्देश लिहायचे आहे की हिंदी व द्वितीय भाषेसाठी काय यूज केली असते. मग काय आहे त्याचा पहिला उद्देश असा असणार आहे की आपली जी काही मातृभाषा असते ती फक्त आपल्या जी काही स्टेट असतं त्यासाठी रिलेटेड असते. बाकीची जी द्वितीय भाषा असणार आहे तुमची दुसरी भाषा तुमची हिंदी असेल, ती जी हिंदी भाषा आहे ती तुमचं स्टेट सोडून अदर ज्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता ती राजभाषा आहे. अशा प्रकारे तुम्ही त्याचे उद्देश लिहायचे होते. माहिती असेल किंवा विचार असेल त्यांचा आदान प्रदान करण्यासाठी जी काय आहे हिंदी भाषा असेल किंवा द्वितीय भाषा इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारे उद्देश तिथे तुम्हाला लिहायचे आहे. त्यामध्ये अध्ययन पद्धती आणि अध्यापन तंत्रे जे आहे त्यातील फरक स्पष्ट करा दुसरा प्रश्न होता. तर आपल्याला माहिती की अध्यापन पद्धती कोणत्या कोणत्या आहे, उद्गामी अवगामी पृथक्करण संयोजन प्रकल्प पद्धत दिग्दर्शक अशा जवळपास 9 पद्धती आहेत. आणि अध्यापन तंत्रे कोणती कोणती आहे, मूर्ताकडून अमूर्ताकडे, अज्ञाताकडून ज्ञाताकडे, विशिष्टाकडून सामान्याकडे, सोप्याकडून कठीणाकडे अशा प्रकारचे जे तंत्र आहे ते आपले तंत्र आहे. मग त्यांच्यातला फरक काय आहे ते तुम्हाला लिहायचं. मग तंत्र कधी यूज केलेलं असतं, आपल्याला कोणतीही जी एखादी गोष्ट आहे ती शिकवायची कशी आहे, ती सोप्याकडून अवघडाकडे शिकवायची असेल तर तेव्हा आपण तंत्र यूज करत असतो. अध्यापन पद्धती म्हणजे काय की तुम्ही एखादी कन्सेप्ट आहे ती कोणत्या पद्धतीने शिकवणार आहात. सपोज तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल किंवा मग एखादा जो काही प्रॅक्टिकल आहे एक्सपेरिमेंट आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे तर तुम्हाला तिथे प्रायोगिक मेथड किंवा मग दिग्दर्शक म्हणजे तुम्हाला एखादा जो काही प्रॅक्टिकलचं मॉडेल वगैरे आहे ते तुम्हाला प्रेझेंट करायचं असेल तर तुम्ही कोणती पद्धत वापरणार आहात, दिग्दर्शक पद्धत वापरणार आहात. अशा प्रकारचा त्यातला फरक जो आहे तो लिहायचा होता. नंतर मराठी भाषेतील बाल मासिकांचे महत्व लिहा. बाल मासिकी म्हणजे काय, आपली अंकलिपी असेल, बडबड गीते असतील किंवा मग शूरवीर कथा असतील, गोष्टी असतील ते बाल मासिके असतात. मग त्यांचा उपयोग काय काय होतो, विद्यार्थ्यांचे जे काही स्मरणात राहण्यासाठी आपण बाल मासिकांचा यूज करू शकतो, विद्यार्थ्यांचा शब्दसाठा वाढण्यासाठी मासिकांचा यूज करू शकतो. बाल मासिकांनी काय होतं, विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची आत्मविश्वास किंवा काय आपण त्याला म्हणू शकतो शूरवीर कथा ज्या असतील त्यांच्या अंगी एक
असा योद्धा काहीतरी तयार होत असतो. अशा प्रकारे तुम्ही त्याचे मानसशास्त्र असेल किंवा बाल मासिक जे असेल त्यांचं महत्व लिहू शकतात. खूप भारी लिहिता येईल ह्या प्रश्नाचं आन्सर. नंतर आहे अध्ययन वातावरणाचा अध्ययनावर अधिक चांगला प्रभाव कसा होतो तेच उदाहरण स्पष्ट करा. अध्ययन वातावरण म्हणजे काय, आपल्याला फर्स्ट चॅप्टर मध्ये अध्ययनाची जी काय वातावरण आहे, पूर्वीची स्थिती कशी आहे आणि आत्ताची स्थिती कशी आहे ती तुम्हाला एक डायग्राम दिली आहे, बरोबर. त्यामध्ये पूर्वी काय व्हायचं, शिक्षक आणि विद्यार्थी दोघे जण काय होते, शिक्षक फक्त बोलत राहायचं किंवा सांगत राहायचं, शिकवत राहायचं आणि विद्यार्थी ऐकायचे. तर आत्ताची जी कंडिशन दाखवली आहे ती काय आहे, दोघ जण सोबत चाललेली आहे. म्हणजे पूर्वीची स्थिती कशी आहे आणि आत्ताची स्थिती कशी आहे तो क्वेश्चनचा आन्सर तुम्ही इथे लिहिलं तरी तुम्हाला चांगला मार्क्स मिळणार आहे, चांगले मार्क्स मिळू शकतात. नंतर आहे तुमच्या मते मराठी अध्ययन अध्यापनासाठी उपयुक्त शैक्षणिक साधनांचे वर्गीकरण करा. मग उपयुक्त शैक्षणिक साधने काय काय असणार आहे आपल्या मते, बाल मासिके असतील, नंतर तुम्ही चार्ट असतील, फ्लो चार्ट्स वगैरे, वाङ्मय वगैरे असतील त्यांचा यूज करू शकतात. दृकश्राव्य साधने असतील, काही ऑडिओ व्हिज्युअल एड्स असतील त्यांचा यूज करू शकतात. नंतर आहे आकरिक मूल्यमापन. शिक्षक म्हणून तुम्ही कोणते साधन तंत्रे वापराल, आकरिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन आपण बघितलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही प्रासंगिक नोंदी वापरू शकता, दिग्दर्शक मेथड वापरू शकता, तुम्ही अजून पदनिश्चय श्रेणी वापरू शकतात. अशा प्रकारचे त्यांनी ते 7-8 कन्सेप्ट जे आहे, 7-8 पॉईंट जे आहे ते ऑलरेडी आपण डिस्कस केले आहे, ते तुम्ही त्यामध्ये मेन्शन करायचं आहे. आणि पॉईंट वाईज दिलं तर मार्क्स व्यवस्थित पडणार आहे. खूप वेळेस डिस्कशन करून झालेलं आहे की जोपर्यंत तुम्ही पॉईंट वाईज कोणत्याही प्रश्नाचा आन्सर लिहिणार नाही, नुसतं निबंध टाईप लिशाल तर तुम्हाला तिथे मार्क्स जे आहे ते डिक्रीज व्हायचं काय असू शकतं, एक रिझन त्यांना मिळू शकतं. तुम्ही मार्क्स कितीही छान लिहिलंय परंतु तुम्ही जर थेरॉटिकल लिहिलंय, फक्त निबंध टाईप लिहिलंय पॅसेज करून, तर तिथे तुम्हाला थोडेफार मार्क्स कमी मिळतील. मार्क्स मिळतील असं नाही की मार्क्स मिळणार नाही, पण कमी मिळतील. परंतु जर तुम्ही पॉईंट वाईज लिहिलं ना एखाद्या प्रश्नाचा आन्सर, तर तुम्हाला एकदम परफेक्ट आन्सर मार्क्स जे आहे ते तिथे मिळणार आहे. तुम्ही जास्तीत जास्त पॉईंट लिहायचा ट्राय करायचा. भलेही ती लाईन एक ओळीची का असे ना, पण जास्तीत जास्त पॉइंट्स जे आहे ते तुम्ही लिहायचे आहे. नंतर आहे मराठीचे प्रभावी अध्यापन होण्यासाठी तुम्ही कोणत्या बोलीभाषांचा वापर करा. मग आपल्याकडे माहिती ऐराणी बोलीभाषा आहे, कोल्हापुरी आहे, अलीकडचं जी काही कोकणी भाषा आहे, वऱ्हाडी बोलीभाषा आहे. अशा प्रकारच्या भाषांचा तुम्ही यूज करू शकता. मग वऱ्हाडीमध्ये कसं बोललं जातं, ऐराणीमध्ये काय बोललं जातं, झाली का जेवण, किंवा मग अशा प्रकारची जी असते प्रेमळ भाषा असते. कोणती भाषा प्रेमळ आहे, मग तुम्ही थोडं विदर्भाकडे गेले तर तिथली भाषा थोडीशी प्रेमळ असते, काहींची थोडी खानदेशी टाईप असते. त्या सगळ्या भाषा त्यामध्ये तुम्ही लिहू शकता. नंतर आहे मराठी भाषेच्या शिक्षकांना अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी संबंधित कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, बरोबर. मग ही जे प्रश्न आहे तो इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तुम्ही शिक्षक म्हणून अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समस्यांना तोंड देऊ शकतात किंवा सामना करावा लागतो. पहिली गोष्ट म्हणजे श्रवण कौशल्य, भाषण कौशल्य, लेखन कौशल्य आणि वाचन कौशल्य आहे, त्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. काही विद्यार्थ्यांना काय होतं की पुढच्या वर्गामध्ये विद्यार्थी सरकलेले असतात, परंतु त्यांच्या ज्या काही कन्सेप्ट आहे त्या इतक्या क्लिअर होत नसतात, किंवा त्यांना लेखन कौशल्य आहे, कुठेतरी त्यांना जोड अक्षर असेल किंवा मग काहीतरी इतर अडचणी येत असतील, त्या गोष्टीने तुम्हाला सामना करावा लागतो. काही विद्यार्थ्यांना वाचायला येत नसेल किंवा त्यांना डिस्लेक्सिया आपण बघितलंय, डिस्ग्राफिया बघितले, लेखनासाठी प्रॉब्लेम असेल, वाचनासाठी प्रॉब्लेम असेल, त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कशा प्रकारचे उपक्रम आहे ते राबवू शकतात. अशा प्रकारच्या समस्या तुम्हाला येऊ शकतात, ते त्यात लिहायचं आहे. नंतर आहे अध्यापनाच्या विविध पद्धती सांगून सहयोगी अध्यापन पद्धतीचे फायदे स्पष्ट करा, बरोबर. तर ह्या ज्या पद्धती आहे आपण बघितलेल्या आहे, मूल्योद्योगामी आहे, सहयोगी आहे, त्यांचे फायदे स्पष्ट करायला विचारलं गेलं होतं. त्यालाच और क्वेश्चन होता की अध्यापन तंत्राचे प्रकार सांगून तुम्ही 2 तंत्रांचा उपयोग कसा कराल ते घ्या. अध्यापन तंत्रांचे प्रकार कोणते कोणते आहे, मूर्ताकडून अमूर्ताकडे आहे. तेच प्रश्न जवळपास तुम्हाला 2 प्रश्न विचारले होते. हा जो प्रश्न आहे तुम्हाला तिसऱ्या क्वेश्चन मध्ये आकरित मूल्यमापन आणि साधन तंत्रे जे आहे ते विचारलेलं होतं. परत दुसऱ्या प्रश्नामध्ये अध्यापन पद्धती आणि अध्यापन तंत्रे यातील फरक विचारला गेला होता. परत तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला चौथा जो प्रश्न होता त्याला और तुम्हाला विचारलं गेलं होतं की अध्यापनाच्या विविध पद्धती सांगून सहयोगी अध्यापनाचे फायदे लिहा, आणि त्यालाच परत और विचार होतं की अध्यापन तंत्राचे प्रकार सांगून कोणत्या 2 तंत्रांचा वापर करा. म्हणजे बघा तुम्ही, जो की तुमच्या तंत्र आहे आणि पद्धती आहे त्यावरच तुम्हाला जवळपास 3 आणि 3 6 8 आणि इथे 3 11 12 मार्क्सचा तुमचा हा प्रश्न होता, तो तुम्हाला विचारला गेलेला होता. मी ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. त्या पद्धती ज्या आहेत त्या सगळ्या पद्धती आपल्या राहिलेल्या आहेत, तंत्र मी डिस्कशन केलेले आहे, ते तुम्ही जाऊन बघू
शकता. नंतर चौथा प्रश्न तुम्हाला होता की पाठ नियोजनाचे महत्व सांगून कोणत्याही एका इयत्तेचे पाठ नियोजन तयार करा. एकदम इझी आहे. पाठ नियोजन आपण जे काही आपले पाठ नियोजन आपल्याला शाळेकडनं लिहायला दिलेले असतात बघा, त्यातलं एखादं पाठ नियोजन घेऊन तुम्ही पाठ नियोजन म्हणजे विद्यार्थी कृती, शिक्षक कृती, कोणत्या पद्धतीचा वापर केलाय, मूल्यमापन काय केलंय, एकदम सोपं कन्सेप्ट आहे. मग पाठ नियोजनचे फायदे काय काय असणार आहे, पाठ नियोजनने आपल्याला कोणता चॅप्टर किती मार्क्सला ते कळतं, पाठ नियोजनाने आपल्याला म्हणजे एखाद्या तासिका ज्या आहे ह्या चॅप्टरला किती वेटेज आहे, त्यानुसार त्यांना किती तासिका वाटायला पाहिजे, ह्या गोष्टी समजतात. इत्यादी छोटे छोटे पॉइंट्स जे आहे तुम्ही पॉइंट वाईज लिहायचे आहे. नंतर आहे श्रवण क्षमता विकसन करण्यासाठी कोणकोणत्या बाबी विचारात घ्याल हे स्पष्ट करा. मग श्रवण क्षमता विकसित करण्यासाठी कोणकोणत्या बाबी लक्षात घेणार, एखाद्या विद्यार्थ्याला तो प्रॉब्लेम असेल तर त्याला वर्गामध्ये तुम्ही फर्स्ट बेंचवर बसू शकतात, त्यांना कानातलं मशीन्स जे आहे ते प्रोव्हाइड करू शकतात, त्यांना जे काय आहे स्पेशल जर ऐकायला येत नसेल तर त्यांना जे आहे स्पेशल ट्रीटमेंट तुम्ही देऊ शकतात. म्हणजे काय की त्यांचे क्लासेस तुम्ही परत घेऊ शकतात. इथे तुम्हाला श्रवण क्षमता विचारले आहे, पुढच्या वेळेला विचारू शकतात, भाषण क्षमता विचारू शकतात, लेखन विचारू शकतात, किंवा मग वाचन क्षमता आहे, कोणतीही क्षमता तुम्हाला विचारू शकतात. बरोबर. आणि शेवटचा प्रश्न होता इयत्ता 5वीच्या मराठी पाठ्यपुस्तकाच्या खालील मुद्द्यांच्या आधारे चिकित्सक परीक्षण करा. मग त्यामध्ये अंतरंग आणि बहिरंग. मग अंतरंगामध्ये तुम्हाला काय काय येणार, तुमची लेखन येणार, छापणी येणार, अक्षरे येणार, अनुक्रमणिका येणार, स्वाध्याय येणार, हे सगळं म्हणजे की पुस्तकाच्या आत तुम्हाला काय काय असेल ते सगळं तुम्हाला त्यामध्ये येणार आहे. प्रस्तावना असेल, पाठ असेल. आणि बहिरंगामध्ये तुम्हाला पुस्तकाचं कव्हर कसं असायला हवं, मुखपृष्ठ, मूलपृष्ठ कसं असायला हवं, त्याच्यावरचे डायग्राम जे आहे म्हणजे त्याच्यावर विविध प्रकारची चित्रे असायला हवी, कारण चित्रे असल्यावर विद्यार्थ्यांना पुस्तक अट्रॅक्टिव्ह वाटत असतं. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही त्याच्यामध्ये लिहायच्या होत्या. अंतरंग आणि बाहिरंग म्हणजे बाहेरील कव्हर कसं असायला हवं, मागचं आणि पुढचं, आणि अंतरंग म्हटलं आतलं कसं असायला हवं, जे जे तुम्हाला मेन पॉइंट्स दाखवायचे आहे ते हायलाइटेड पॉइंट्स जे आहे ते मोठ्या अक्षरात असायला हवे, बाकीचं जी डीप इन्फॉर्मेशन दाखवायची आहे ती छोट्या अक्षरात असायला हवी. म्हणजे काय, अक्षरांची साईज कशा प्रकारे असायला हवी ते त्यामध्ये लिहायचं होतं. नंतर शेवटचा प्रश्न होता की मराठी भाषा संरचनेच्या शिक्षकांना होणारा उपयोग लिहा. मग मराठी भाषा संरचना म्हणजे काय की त्यामध्ये घटक उपघटक असेल, मग ते तुम्ही कशा प्रकारे टीच करू शकतात, त्यातील उपयोग काय होणार आहे, म्हणजे शिक्षक म्हणून तुम्हाला त्या गोष्टींचा उपयोग काय होणार आहे. मग त्या गोष्टींचा उपयोग काय होईल, घटक असेल तर आपल्याला कळलं की ते कोणते कोणते उपघटक त्यामध्ये डिवाइड केलेले आहे, मग कोणता उपघटक इम्पॉर्टंट आहे त्यावर तुम्ही जास्त प्रकारे फोकस देऊ शकतात. अशा प्रकारे छोटे छोटे मुद्दे तुम्हाला त्यामध्ये येणार आहेत. आणि इथून पुढचं जे काही पेपर येईल त्याला यातलं जवळपास 30% यातलेच क्वेश्चन येतील. बॅकलॉगचा तुमचा जो पेपर असणार आहे, आत्ताचा तुमचा पेपर झाला त्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 5 ते 6 प्रश्न, पहिल्या प्रश्नापासून ते चौथ्या प्रश्नापर्यंत कुठे ना कुठेतरी 5 प्रश्न तुम्हाला आरामशीर सेम टू सेम विचारले जातील एवढी गॅरंटी आहे. बाकीचं आहे की जिथे श्रवण कौशल्य असेल तिथे यावेळेस वाचन येईल, लेखन येईल किंवा भाषण येईल, कोणतंही कौशल्य येऊ शकतं. अध्यापन अध्ययन पद्धती जर आली तर तुम्हाला फर्स्ट आपला चॅप्टर आहे त्यामध्ये जी डायग्राम आहे शिक्षक आणि विद्यार्थ्यांची जी आत्ताची जी परिस्थिती आहे आणि पूर्वीची जी परिस्थिती आहे ती कशी होती ती डायग्राम व्यवस्थित एक्सप्लेन केली तरी तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. दुसरं राहिलं काय की अध्यापन पद्धती आहे आणि अध्यापन तंत्रे आहे. ते जे पॉइंट आहे दोन्ही पॉइंट F7 मध्ये कॉमन आहे, F2 F3 मध्ये कॉमन आहे आणि F5 मध्ये सुद्धा कॉमन आहे. तेच पॉइंट तुम्हाला त्यामध्ये लिहायचे आहे. वेगळं काय आहे, फक्त तुमचे श्रवण दोष असेल, लेखन दोष असेल, वाचन दोष असेल किंवा मग तुमचं बोलणे जे आहे उच्चारण दोष असेल किंवा श्रवण दोष करण्यासाठी तुम्ही कोणते कोणते जे काम आहे ते अवॉइड करू शकतात. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला श्रवण व्यवस्थित करता येत नसेल किंवा वाचन व्यवस्थित करता येत नसेल तर त्यासाठी कोणती कोणती काळजी घ्याल. जिथे पंच्युएशन मार्क्स असेल, स्वल्पविराम असेल थोडं थांबायचं आहे, फुल स्टॉपला थांबायचं आहे, उच्चार व्यवस्थित झाला पाहिजे, कुठे चढ उतार आहे त्या गोष्टी व्यवस्थितपणे कळल्या पाहिजे. हे छोटे छोटे पॉइंट्स तुम्ही त्यामध्ये लिहायचे आहे. हे जे प्रश्न आहेत तेच त्यामध्ये येणार. मग परत बाल मासिकी असतील त्यामध्ये तुमचे जे काही बडबड गीते असेल किंवा मग बाल अंकलिपी असेल, शूरवीर कथा असेल, कहाणी गोष्टी असेल त्या गोष्टी त्यामध्ये येणार आहे. बरोबर. नंतरचा सगळ्यात वेगळं काय येणार आहे, वेगळं याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला फक्त पाठ नियोजन वगैरे आहे ते येऊ शकतं. आणि पाठ नियोजन आपण फर्स्ट इयरलाही केलेले आहे. आपल्याला 12 ते 13 पाठ नियोजन शाळा करून घेत असते, कॉलेज करून घेत असते. तेच पाठ नियोजनाचे एखादं एक्झाम्पल तुम्ही इयत्ता 5वी 4थी जो तो वर्ग विचारलेला असेल तो वर्ग देऊन तुम्हाला लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल 3रीचा वर्ग विचारलेला आहे, 3रीसाठी पाठ नियोजन तयार करा. मग एक घटक जो आहे तो तुम्ही करायचा आहे, ठरवायचा आहे की कोणत्या घटकावर तुम्हाला पाठ नियोजन द्यायचं आहे. मग तुम्ही सपोज ठरवलं की शरीर, मग शरीर तुमचा घटक आहे, मग त्यामध्ये तुमचा उपघटक काय असेल, शरीराचे अंतरंग असेल किंवा शरीराचे काय म्हणतात त्याला पार्ट्स असतील, बॉडी पार्ट्स असतील.
मग ते तुम्ही एक्सप्लेन करायचे आहे. मग शेड्यूल म्हणजे काय सगळ्यात पहिले त्याचं लिहायचं आहे. मग विद्यार्थी कृती काय असेल, शिक्षक कृती काय असेल, त्याचं मूल्यमापन काय असेल, कोणते कोणते तुम्ही ऍक्टिव्हिटीज वापरल्या, म्हणजे कोणत्या कोणत्या ऍड्स तुम्ही यूज केल्या ते शिकवण्यासाठी. मग तुम्ही दाखवू शकता फ्लो चार्ट यूज केले किंवा मग बॉडीचे पार्टची डायग्राम जी असते ती यूज केली. अशा प्रकारे तुम्ही पाठ नियोजन त्यामध्ये लिहायचं आहे. आणि चिकित्सक परीक्षण आलं जर कोणत्याही पुस्तकाचं तर सेम असणार आहे. अंतरंग आणि बहिरंगमध्ये तुम्हाला मॅथचा जो आपला F7चं बुक आहे त्यामध्ये तुम्हाला डिटेल दिलेला आहे. आय थिंक दुसऱ्या की तिसऱ्या चॅप्टरमध्ये ज्या आपल्या अध्यापन पद्धतीचा जो चॅप्टर आहे तो संपला की एका पेजवर कुठेतरी तुम्हाला डिटेल सगळं दिलेलं आहे की अंतरंगामध्ये काय काय घटक आहे आणि बाह्यरंगामध्ये काय काय घटक आहे. 16 ते 17 घटक आहे जवळपास. एकदम इझी जो चॅप्टर आहे किंवा एकदम इझी पार्ट आहे हा F5चा भाषा विषयाचे अध्ययन अध्यापन शास्त्र. मी जेव्हा डीएडला होते तेव्हा मलाही हा पेपर थोडासा टफ वाटायचा, परंतु जेव्हा मी पेपर दिला आणि माझे मार्क्स जेव्हा मला कळाले तेव्हा मला खूप जास्त आनंद झाला होता. कारण मी बऱ्याचपैकी त्याच गोष्टी त्यामध्ये आलेल्या होत्या आणि त्याच गोष्टी फक्त मी पॉइंट वाईज लिहिल्या आणि डिटेल लिहिल्या, व्यवस्थित लिहिल्या, ब्रॉड आन्सर लिहिलं. जेवढं मोठं तुम्ही आन्सर लिहिशाल तेवढं तुम्हाला जास्त मार्क्स पडतात आणि पॉइंट वाईज दिलं पाहिजे आन्सर. ठीक. दुसरी मेन गोष्ट म्हणजे काय की तुमचं हँड रायटिंग जी आहे ती व्यवस्थित असायला हवी. आणि तिसरी मेन गोष्ट म्हणजे काय की तुमचा स्पीड व्यवस्थित असायला हवा. जर तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल, तुमचा स्पीड जर व्यवस्थित असेल लिखाणाचा, तर तुम्ही कितीही मोठा आन्सर 2 तासामध्ये व्यवस्थितपणे पूर्ण क्वेश्चन्स जे आहे ते कव्हर करू शकता. त्यामुळे मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की रोज एक प्रश्न घ्यायचा आहे ऍटलिस्ट आणि तो सॉल्व्ह करायचा आहे 2 ते 3 मिनिटं लावून. 3 किंवा 5 मिनिटाच्या आत एखादा प्रश्न सॉल्व्ह करायचा, ट्राय करायचा आहे. त्याने काय होईल, तुमचा तो प्रश्न व्यवस्थितपणे कव्हर बी होईल आणि तुमची जी काही स्पीड आहे हँडरायटिंगचा तो सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे कव्हर होईल. अशा प्रकारच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. पुढचं जे आहे मी F1चं तयार करेल, कारण F1चा पण भरपूर जणांचा विद्यार्थ्यांचा बॅकलॉग राहतो, कारण त्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे प्रश्न विचारले जातील ते मी तुम्हाला इथे डिस्कस करेन. तर इथे हा अशा प्रकारचे F5 मध्ये क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील. ठीक. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि समजलं असेल. जर व्हिडिओ आवडत असेल, समजत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा ट्राय करायचा आहे. तुमचे पेपर्स जे आहेत ते खूप तोंडावर आलेले आहे आणि जे लाईव्ह क्लासेस आहे त्यासाठी मला खूप जण बोलताय, तर मी ट्राय करते, कारण भरपूर जणांचं शेड्यूल जे आहे ते बसत नाहीये. काही जण जॉबला आहेत, काही जणांचे कॉलेजेस असतात, त्यामुळे दिवसाचं शेड्यूल बसत नाही. संध्याकाळी काय होतं, भरपूर लेडीजचं म्हणजे मुलींचं काय असतं, स्वयंपाक वगैरे असतो घरी, मग त्यामुळे ते संध्याकाळचंही शेड्यूल नीट बसत नाहीये. बाकीचे जे काही थोडंफार टाइम जो असतो 3 ते 5, 6 वाजेच्या आत, तेव्हा माझं शेड्यूल बिझी असतं. मला क्लासेस असतात ऑफलाईन, तर ते घ्यावे लागतात, ते कंडक्ट करावे लागतात. त्यामुळे मग तेव्हा माझं शेड्यूल बसत नाहीये. तरी मी ट्राय करेन की जास्तीत जास्त तुम्हाला लाईव्ह क्लासेस जे आहेत ते शेवट का होईना 1.5-2 महिना आधी आपण सगळे प्रश्न जे आहेत ते व्यवस्थितपणे डिस्कस करून घेणार आहे. त्यामध्ये तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आपण त्यामध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.